चांगलं वाटतं असं एक राईड गेल्यावर. म्हणजे आधी मला चांगलं वाटतं नाही काय गाड्या चालवतात राईड करतात झाले दुपार पण झाले लफडा होणार आहे. झाले वाजले किती 11 वाजलेत सॉरी 11:30 झालेत. सकाळच्या टायमाला भाई एवढी शांतता असते ना एक नंबर भाई साहब. काम पण आहेच, काम पण केलंच पाहिजे असं नाही की म्हणजे जॉब सोडून घ्या. काम पण केलंच पाहिजे, इन्कम आलीच पाहिजे, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी वेगळं केलं ते महत्त्वाचं आहे. मला पण आधी वाटायचं काय स्पिरिच्युअल ठिकाणी जातात नुसतं देऊळ बिऊळ करतात है ना, ते पण एक आहे. पण आता कळायला लागले की भाई का करायचे. स्पिरिच्युअल ती एक वेगळीच ऊर्जा असते. ते बोलतात नाही जास्त पब्लिक नव्हती त्यामुळे खूप शांत वाटत होतं. ज्या पब्लिक जास्त असेल ते मे बी त्याला गोंगाट असेल त्या लोकांचा म्हणजे मे. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज आपण चाललो आहे श्री क्षेत्र पंचायतन मंदिर. एक मंदिर आहे म्हणजे एक मंदिर नाही ते त्या एकाच ठिकाणी 5 मंदिर आहेत. एक शंकराचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, देवीचं मंदिर आहे, काही हनुमानाचं मंदिर आणि साईबाबांचं मंदिर आहे. ते एकाच ठिकाणी आहे आणि एकदम सुंदर जागा आहे ती. तिकडं चाललो आहे. तर परत स्पिरिच्युअल ठिकाणी चाललो आहे सध्या. म्हणजे पाचशे व्हिडिओ पण तुम्ही बघितलं असेल, सोलापूरला गेलेलो आणि आता परत. आणि आजचा खास दिवस म्हणजे आज स्पेशल दिवस आहे एक. म्हणजे आईवडिलांसाठी म्हणजे फॅमिलीसाठीचा स्पेशल दिवस आहे. आपल्यासाठीचा काय तो तुम्हाला सांगेन काय स्पेशल दिवस आहे. तर सध्या चाललो आहे आपल्या गोईंग मॅरी. गोईंग मॅरी वरून चाललो आहे. गोईंग मॅरी तुम्हाला माहीत असेल तर एक वन पीसचं त्याच्यामध्ये एक शिप असते ती आहे. वन पीस तुम्ही बघितलं असेल तर मॅन मस्ट वॉच ब्रो. चालू करा तुम्ही. भयानक कॉन्सेप्ट आहे तो. एक ॲनिमे आहे वन पीसचा. तर ते त्यातला एक कॅरेक्टर म्हणजे शिप आहेच नाव दिलं आहे गोईंग मॅरी करून. तर आपल्या स्कूटीवर जाणार आहे आपण. तर यस लेट्स गो. लेट झालेला आहे आताच सध्या 10:30 झालेले आहेत. 9ला निघायचं होतं म्हणजे लवकर सगळा. कोई ना चला यस लेट्स गो. लगेच सगळं वेअर करून हेल्मेट बिल्मेट यास. तर मित्रांनो रेडी झालेलं अशा प्रकारे आपण मस्तपैकी गोईंग मॅरीला चालू केली. जरा गरम होऊ द्या कारण की उभी होती खूप वेळ. तर आपण चालू आहे पंचायतन मंदिर म्हणजे 5 मंदिर एकसाथ तुम्हाला सांगितलं असेल तर तिकडं म्हणजे इथून खांदा कॉलनीतून इट्स 22 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे ऑनलाईन मी मॅपवर बघितलं तर तसा मॅप लावूनच झालं. म्हणजे मी 2 वेळा आधी गेलो आहे तिकडं तरी पण कसं मॅप लावलं कारण की ते मधीच आहे. तुम्ही खोपोली साईडला जात असाल ना त्याच्या मधीच एक असा लेफ्ट येतो तसा. तर तो कळून येत नाही की भाई कुठल्या साईडला लेफ्ट, म्हणून तो मॅप लावायची गरजेचं आहे. तुम्हाला लोकेशन पण देऊन ठेवेन. तर सध्या लेट खूप झाला आहे ना. मस्तपैकी हेल्मेट घालून जाऊया. मस्तपैकी राईड होणार आहे मस्त. कारण की चांगलं वाटतं असं एक राईड गेल्यावर. म्हणजे आधी मला चांगलं वाटतं नाही काय गाड्या चालवतात राईड करतात बाईक बिक घेऊन असं. पण नंतर स्वतः घेतली आणि जेव्हा चालवलं आणि जेव्हा ती फील आली ना तुम्हाला पण माहिती असेल की कोणाकडे असेल गाडी असेल आणि ती राईड करायची मस्तपैकी. तर यस सो लेट्स गो. आता इथंच होईल वाजतील एक जेवायचा टाईम होईल होय ना. तर या लेट्स गो. हा पळसपा फाटा आहे आणि इकडे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की इकडून खूप सारे रोड निघतात लोणावळ्याला जायला, अलिबागला जायला, पुणे साईडला जायला किंवा कोकण साईडला जायला. तर तुम्ही इथं कन्फ्युजन होऊ शकतात. आणि इथं तुम्ही समोर बघू शकता की डीमार्ट पण आहे तिकडं. त्या डीमार्टचा पिझ्झा भेटतो. तर मी येताना तुम्हाला दाखवीन ते. तर तुम्ही नीट बघून ॲज पर तुम्ही जा. इथं कन्फ्युजन खूप होतं रोडमध्ये. तर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ शकता की कोणत्या साईडला जायचं आहे. इथं ट्रॅफिक पण मी बघू शकतो आजच्या गावात लेवल येणार आहे उन्हामध्ये. तर कोई ना सध्या आता इथं ट्रॅफिक झाले. तर यास बघूया लेट्स गो. तुम्ही बघू शकता की त्या खोपोली साईडला जाताना किंवा त्या मंदिराच्या साईडला जाताना मधीच एक टोल येईल. तर त्या टोलवर किती काय पैसे आहेत ते त्या बोर्डवर लिहिलं आहे. त्या थोड्या वेळात तुम्हाला बोर्डचा पण झूम दाखवतो तुम्हाला. जसं 2 व्हीलरला फ्री आहे, मोफत आहे. आता 4 व्हीलरसाठी आणि मोठमोठ्या ट्रकसाठी तर तुम्हाला दिसू शकतात की बोर्डवर पैसे लिहिले आहेत. तसं तुम्हाला एक आयडिया येईल. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे. तर हाच एक मध्ये रोड आहे आणि इथं बस थांबा करून नढाळ करून त्यात इकडे एक लेफ्ट मारायचं मधीच. ते खूप जणांना कळत नाही कारण की मधीच लेफ्ट असल्यामुळे तो कळून येत नाही. ह्याची लोकेशन तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे लोकेशन ऑन करूनच चला. सध्या आपण आलो आहे. यस आपण जाऊया आता आत. तुम्हाला दाखवतो इथून 1-2 मिनटाचं जवळ पण नाही. तर यस लेट्स गो. दुपार पण झाले लफडा होणार आहे. झाले वाजले किती 11 वाजलेत सॉरी 11:30 झालेत. गरमी आता वाढते आहे. या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. शाळेचे पोरं आले चालू
मी एकटा झालं असं वाटतं ना. तर मित्रांनो आलेलो आहे अशा प्रकारे मस्त आहे की मंदिराच्या आवारात एकदम शांत वाटतं एकदम खूप. म्हणजे एकदम सकाळी जर तुम्ही आला नाही तर एक नंबर फिलिंग येते ती जस्ट. तर तुम्हाला जस्ट सांगतो इकडे एक पार्किंग लावायला पण अशा दिल्यात जागाही स्कूटी, आणि इकडं जर मोठी 4 व्हीलर असेल तर सुविधा आहे तिकडं चांगल्या. सकाळच्या टायमाला बाई एवढी शांतता असते ना, एक नंबर. भाई साब टावका तुम्हाला दाखवतो मंदिर. इथं सकाळी भजन पण असतात. मस्त की मंदिर, 5 मंदिरांचं कळस तुम्ही बघू शकता. एक नंबर. इथं सकाळी इथं भजन पण असायचं जेव्हा आम्ही यायचो एकदम आधी. 2 वेळा आलेलो आहे. तर मस्त आहे की इथं आता सध्या इथं वॉशरूमची पण सेवा आहे. आणि इथे चपला काढायला इथं. तर सध्या आपण पण जरा हलकं होऊन जरा जाऊया. तर लेट्स गो. बघू शकता. तर मित्रांनो जरा तोंडबिंड धुवून मस्त जरा हलकं होऊन झालं आहे. आणि म्हणजे इथं वॉशरूम पण असे एकदम चांगले आहेत, स्वच्छ आहेत. म्हणून तुम्ही जर काहींचे असे एकदम खराब असतात पण मस्त स्वच्छ बिच्छ धुवून ठेवलेले आहेत. तर यस, तर आपण जाऊया एंट्रन्समधून वरच्या साईडला. चला चपला काढून घेऊया आधी. सध्या इथं स्टँड दिलेला आहे. तुम्ही बघू शकता परिसरात मस्त की आणि या साईडला एक हॉल पण आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर इकडं कोणाचं लग्न एंगेजमेंट असेल तर त्याचं पण घेतात इकडं, असतं ठरतात. म्हणजे तुम्ही बुक करू शकता तिकडं. असं आहे की पहिलंच साईबाबांचं मंदिर आहे मस्त. सर रांगेत आहे दिसलं तर. यस, लेट्स गो. मित्रांनो बसलो आहे मस्तपैकी सावलीमध्ये, कारण की आता ऊन वाढलं आहे. माझी पण खाज आहे. मला 8ला यायचं होतं, 8ला निघायचं होतं 9च्या दरम्यान. आणि आता इथं आलो आहे सध्या. पण किती वाजता पण या, पण इथं मस्तपैकी शांत वाटतं आहे. शांत एकदम फुलं हे माहोल आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडचं पण दाखवतो. तिकडे गेलो चटके लागले कोणी ना. इथं एक इशाळगड आहे, मला माहिती असेल. इकडून दिसतो इशाळगड. आणि इथंच आम्ही 5च्या वेळी इथं बसलेलो मस्त की फोटोशूट करत होतो. असं आठवतं आहे म्हणजे मला, कारण की सगळे मित्र आलेली तिची. एकाचं लग्न होतं त्याच्यासाठी गेलेलो. त्याच्यामध्येच आम्ही इथं येऊन गेलेलो मग पाय पडायला. ऑफिसची मित्र होती आणि त्याच्या आधी बिल्डिंगच्या मित्रांबरोबर आलेलो. ते आता ते दिसतच नाहीत, पण कोणी ना. सध्या आलो आहे इथं मस्तपैकी बसलो आहे. मस्त मंदिराचं दर्शन झालं. आणि एक स्पेशल गोष्ट होती असं मी बोललो ती, म्हणजे आज स्पेशल दिवस आहे. तर आज शुभम घागचा बड्डे आहे. म्हणजे माझा बड्डे. पण ते कसं आत्ताच्या काळात जे आत्ताचे एज येते आपल्याला, त्याच्या असं वाटतं की भाई बड्डे म्हणजे काय वाटतच नाही. जेव्हापर्यंत माणूस सक्सेस किंवा असं वाटतं की भाई पॅरेंट्सला की भाई हा प्राऊड फील होते,
तोपर्यंत होत नाही ना त्याचा म्हणजे आयुष्यात जन्म देऊन फायदाच नाही असं वाटतं ना. तुम्हाला पण येत असेल हिंट की भाई माणसांचे बड्डे म्हणजे भाई काय जन्माला आलो, पण तसं नाही, पण आहे एक असतंच माणसांना. बट काही ना त्याच्यावर पण आपल्याला ओव्हरकम करायचं आहे, त्यासाठीच खूप काही असं वेगवेगळं चालू केलं आहे. तर यस, तर ह्याच्यावरच आपण फोकस करायचा आहे. काम पण आहेच, काम पण केलंच पाहिजे, असं नाही की म्हणजे जॉब सोडून घ्या. काम पण केलंच पाहिजे, इन्कम आलीच पाहिजे, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी वेगळं केलं ते महत्त्वाचं आहे. ते केलंच पाहिजे आयुष्यात. कारण की मी पण आता 2-3 महिन्याआधी बोलता ना की असं 2-3 महिने ना म्हणजे 2025 एंड झाला, 26 चालू झाला, त्याच्या आधी म्हणजे रिटायर झाले पप्पा, त्याच्यानंतर हिट होतं सगळ्यांना, खूप लोकांना, खूप पोरांना तेव्हा हिट होतं. तर म्हणजे की काय बोलतात की आता रिटायर झाले पप्पा, त्यांचं आता इन्कम संपली, आता आपल्यावर सगळं आहे, तेव्हा पोरांना जास्त हिट होतं. ते पण आहे एक. आणि असं आतून येतं की भाई खूप काय करायचं आहे जन्म आयुष्यात भाई, म्हणजे किंवा असे मुंबईला जातो किंवा असं पैसा पण कमवायचा आहे, ते पण एक आहे गोष्ट आहे, पण ते सगळे एक्सपिरियन्स पण घ्यायचे आहेत लाईफमध्ये. आणि तुम्ही पण घ्या, असे जे डिमोटिवेट असतात ना बाई, जा. आता मी पण सकाळी याला कंटाळा करत होतो, म्हणजे काय ते परत जायचं फोन घ्यायचं आणि असं बोलायचं, ते पण आहे. बट काही ना असं मग ॲक्शन घेतली पाहिजे. तर सध्या आता बसलो आहे, जरा शांत वाटते, शांतीत थोडा वेळ बसूया, नंतर जाऊया मार्गावर. यस, तुम्हाला इकडचं पुढचं पण दाखवतो, या साईडचं. थोड्या वेळाने मस्तपैकी ते भिंतीत गोंधले म्हणजे ते स्ट्रक्चर केलेत मस्त वेगवेगळ्या ह्याचं, देवीचं किंवा गॉडचं. तर यस, मस्त हवा पण आहे जरा, म्हणजे हां दुपार म्हणजे गरमी आहे, पण ते हवा पण चांगली येते आणि शांत वाटतं असं मस्तपैकी, शांत मस्तपैकी बसूया. तर यस, भेटूया लगेच, थोडा वेळ श्वास घेऊया. आणि बड्डे काय नसतात असं, असं माझं म्हणणं आहे. कोई ना. यस. तर मित्रांनो, मस्तपैकी बसून झालं, म्हणजे 20 मिनटं बसलेलो आणि जरा एक गाणं ऐकलं, कुम फयो कुम, तुम्हाला माहिती असेल बाई, दॅट स्पिरिच्युअल रॉकस्टारमधलं गाणं एक आहे, ते वेगळंच हिट करतं. ते तुम्हाला म्हणजे कोणाला माहिती असेल, दॅट सॉन्ग इज समथिंग एल्स. तर यस, चालू आहे आता इथं मस्तपैकी. उन्हाला चटके लागले, आजच्या गावात चटके लागले, होय ना. तर एक राऊंड मारून जाऊया तिकडं, तुम्हाला दाखवायचं होतं स्ट्रक्चर. यस. बसायला पण मस्तपैकी केलं आहे, ऊन येणे आजकाल म्हणून. आणि इथे असे मंदिर, तर तुम्ही बघू शकता, हा हॉल आहे. तर एंगेजमेंट किंवा लग्न बिग्न असेल तर इथं ते घेतात. मीडियम साईज हॉल आहे. तर कोणाला म्हणजे देवाच्या बाजूला जर कोणाला एंगेजमेंट किंवा असं करायचं असेल तर इट्स रिअली गुड. कारण की मस्त आहे की मंदिरांच्या इथं, सगळ्या देवांच्या इथं काही कुठला समारंभ होतो आहे तो इट्स रिअली गुड. सो ते पण आहे. तर मित्रांनो, झालं आहे, दर्शन झालं आहे आणि आपण चालू आहे आपल्या मार्गावर. त्या स्कूटी लावली तिकडं जिकडं. स्कूटी म्हणजे मेन करून सावलीतच लावा, म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळी किंवा म्हणजे असं लेट येत असाल मधीच तर नंतर लेवल झाली तुमची वेगळ्या भागाची. कोई ना. तर चालू आहे सगळी. तर यस, बघू शकता पाठी मंदिर, एक साईड दाखवतो तुम्हाला. आणि मस्तपैकी आता जाऊन घरी बड्डेचं म्हणजे बनवलं आहे, मस्तपैकी पावभाजी बनवले, रेमटवणार आहे मस्तपैकी पावभाजी. आणि मग काय संध्याकाळी काय अशीच एडिटिंग चालू असेल. तेच एक यस, तिकडं तुम्हाला म्हणजे जो काय खायला वेळेला असेल ना, आता आठवलं कॅन्टीन आहे, खायला वेळेला असेल तर तुम्हाला घेऊ शकतो तुम्ही, लांबून आला असेल तर. वडापाव 10 रुपये. माय गॉड, मला दिसतं इथून, तुम्हाला दिसणार नाही, होय ना. चला यस, लेट्स गो बॉयज. मित्रांनो, आलो आहे आपला पार्किंगची इथं. चप्पल काढायची असते, चप्पल घेऊस तर भाई नाचत होतो, टुणं उड्या, यायला ससा असतो ना. कारण की ऊन म्हणजे ते फील होत नाही, पण ते जे जमिनीवर लागतं आहे त्याच्या गावात पाय फूट भाजले माहिती आहे का. तर
कोई ना, तर ते एवढं करावं लागतं. म्हणजे टाईम जर तुम्ही शिक्षा असते ती एक, म्हणजे सकाळी लवकर आलो असतो तर ते एक बरं झालं असतं. पण मी आळसपणा केला आणि लेट उठलो, 9, 10, 11:30, 11:30ला इथं पोहोचलो. मग ते पण एक आहे, म्हणजे ॲक्सेप्ट करायला शिकायचं, रडायचं नाही. ते एक आपण गोष्ट करू शकतो. तर यस, लेट्स गो. मॅरीकडे आलो आहे, जाऊया आता. यस. तर मित्रांनो, झालं हेल्मेट घालून रेडी घरी जायला. एवढंच सांगायचं होतं की कोणी खोपोली साईडला जात असेल इकडून, म्हणजे रस्त्यातच आहे कारण की हे मंदिर, कारण की कोणी संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळ सकाळ कोण जात असेल खोपोली साईडला किंवा कोणाला यायचं असेल तर एक एक नंबर जागा आहे. म्हणजे एकदम स्पिरिच्युअल, एकदम शांतता. तुम्हाला माहिती आहे ना, एक एज आल्यानंतर म्हणजे आम्हाला पण आधी वाटायचं काय स्पिरिच्युअल ठिकाणी जातात, नुसतं देऊळ बिऊळ करतात आहे ना, ते पण एक आहे. पण आता कळायला लागले की भाई का करायचे. स्पिरिच्युअल ती एक वेगळीच ऊर्जा असते, ते बोलतात नाही का, ते एक अशा म्हणजे मंदिरात किंवा ते परिसरामध्ये. तर ती इथं एक आहे ती. तर तुम्ही मस्ट व्हिजिट करा इथं, जर तुम्ही आलात खोपोली साईडला जात असाल किंवा असं इथं स्पेशली मंदिरासाठी जर येत असाल ना, तरी वर्थ आहे. संध्याकाळी पण आणि किंवा सकाळ सकाळ पण या. दुपार जरा लेवल असते, बघू शकतात, ऊन पण आहे खूप, तर ते पण आहे. बट यस, तर या. तर सध्या चालू आहे मी, भेटतो तुम्हाला लगेच घराची इथं आता डायरेक्ट, कारण की मध्येच एकटा आहे, त्यामुळे ते मध्ये असे सिनेरो बिनेरो घ्यायला जरा लेवल होते. गाडी बिडी त्याला कोण ठोकला बिकला तर मध्येच ते पण आहे. तर कोई ना, लेट्स गो गाईज. अजून एक आहे की जर तुम्ही म्हणजे आता मी स्पिरिच्युअल बोलतो आहे, शांतता बोलतो आहे, ते एक म्हणजे ते ह्या टायमालाच मला भेटली खूप, किंवा सकाळ सकाळ तुम्हाला भेटेल. संध्याकाळी किती लोकं आली, कारण की एकदा आता कोण नव्हतं, लोकं पब्लिक होतीच नव्हती, कारण की दुपारची वेळ नाही तर जास्त पब्लिक नव्हती, त्यामुळे खूप शांत वाटत होतं. ज्या पब्लिक जास्त असेल ते मे बी जरा गोंगाट असेल त्या लोकांचा, म्हणजे मे बी थोडासा असू शकतो. पण तुम्ही मस्ट या, इथं खूप शांत जागा आहे. तर या, एवढं सांगत होतो. यस, दॅट वन टिप्स राहिलेली. तर कोणी ना, लेट्स गो फास्ट. तर हेच पॉळस प्लाझा डीमार्ट. इथं तुम्हाला पिझ्झा भेटू शकतो. त्या डीमार्टचा पिझ्झा स्पेशल पिझ्झा असतो, तो चांगला असतो. तुम्ही मस्ट ट्राय करा तुम्ही जर या साईडला आलात कधी तर. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, बॅक टू पवेलियन. त्या सकाळी गेलो, आलो पण लगेच टाईम गेला. तुम्हाला बोलतो आहे जे करायचं ते करून घ्या. मी पण सकाळी कंटाळा केलेला, जायचं नाही, नको जायला, नाही लेट पण झालं ना जरा. मग पण जाऊन आलो, पण झालं पण, कॉन्सेप्ट कॅल्क्युलेशन केलं पण, घ्या मॅन, उडी मारा मॅन. तर एवढंच मोटिवेशन देतो मी सध्या, एवढंच. आता जाऊन मस्तपैकी पावभाजी रेमटवायची आहे, घरी पावभाजी आहे. कारण की डीमार्टचा पिझ्झा मी तुम्हाला दाखवला पण तो खाल्ला नाही, कारण की पावभाजी घरी असताना कोण खाणार ज्या आयला पिझ्झा. तर कोई ना, आजसाठी एवढंच. अशाच नवीन वेगवेगळ्या व्लॉग्स बघायचं असेल तुम्हाला, बघायचं म्हणजे आता वेगवेगळे असे येणार आहेत व्लॉग, त्यासाठी सबस्क्राईब करा पो. आणि खूप काय येणार आहे, इम्प्रूव्हमेंट पण खूप करायचे आहेत अजून ते वेगवेगळे गॅजेट पण घ्यायचे आहेत. गोप्रो बिप्रो असतात ना का, म्हणजे हेल्मेट घेऊन रायडिंगवाले असतात ना का, ते कॉन्सेप्ट तो पण घ्यायचा आहे. तर हळूहळू सगळं करूया. सध्या आता यस, धन्यवाद अँड सबस्क्राईब या ब्रो. तुम्ही गार्डन बघा तोपर्यंत. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.